पहिले राजे त्याचा 17वा अध्याय 8वं वचन, 8 पासून पुढे. तुम्ही सगळे आनंदी आहात कोणामुळे? आणि आला हो आला, हर्षाने गाऊया. माहिती नाही तुम्हाला? आला हो आला, हर्षाने काय काय हालेलुया. काय काय करत बसल्यावर झालं मग? तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, कोणाला? एलियाला. चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका भांड्यात प्यायला थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणायला आत जात असताना त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मटक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन. ते आम्ही खाऊ आणि मग मरू. एलिया तिला म्हणाला, भिवू नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलांसाठी भाज. इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील. त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही. प्रेज गॉड, प्रेज द लॉर्ड. आपण ही जी सायफ्रतची जी विधवा आहे ना, याच्याबद्दल आज बघूया. हा जो काळ होता प्रियांनो, हा दुष्काळाचा काळ होता. कोणता काळ होता? शास्त्रामध्ये लिहिलेला आहे, एलियाच्या काळातला हा कोणता काळ होता? दुष्काळाचा काळ. आणि त्या दुष्काळाच्या काळामध्ये एलिया स्वतः एलियाला कावळ्याद्वारे परमेश्वराने पुरवलं आणि ओहळ्याच्या बाजूला त्याला राहायला सांगितलं है ना. आता काय झालं? कावळा येणं बंद झालं आणि ओहळ्याचं पाणी पण सुकलं. आणि मग परमेश्वर एलियाला सांगतोय, जा त्या विधवेकडे जा, त्या सायप्रसच्या विधवेकडे जा. आणि सायप्रस जे आहे इस्रायलाच्या बाहेरचं गाव आहे. का बरं इस्रायलला आपण एवढं हे करतो? कारण इस्रायल हे एक प्रॉमिस लँड आहे, वाचाचं शहर आहे, ज्याच्यावर परमेश्वराची फार प्रीती आहे. इस्रायल देशावर देवाचं प्रेम आहे. पण ही जी सायफ्रत आहे हे देशाच्या बाहेर आहे. हे जसं जणू आपण म्हणू शकतो अविश्वासणारी स्त्री जणू. ही विधवा विश्वासणारी नाहीये, ही अविश्वासणारी आहे. आणि परमेश्वर एलिया देवाचा नबी, देवाचा दास, त्याला काय सांगतोय की जा, एक सायप्रसची विधवा आहे, तिच्याशी मी बोललो आहे, तिथे जा, ती तुला जेवायला देईल. आमेन, प्रेज द लॉर्ड. सायप्रसची ही कोण आहे? विधवा. विधवा म्हणजे जिला नवरा नाही. त्या काळी जिला नवरा नाही, तिला आशा नाही, तिला कोणत्याही प्रकार, आणि शिवाय दुष्काळ, आणि जवळ एक मूल. आमेन. आणि परमेश्वर देवाचा दास एलिया याला सांगतोय की जा त्या सायप्रसच्या विधवेकडे जा, ती तुला भाकर देईल, ती तुला जेवायला देईल. इस्रायलामध्ये विधवा नव्हत्या का? होत्या. पण आपला देव इतका महान आहे, परराष्ट्रांवर आणि सर्वांवर प्रीती करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो जातीभेद करत नाही, तो भेदभाव करत नाही. देवाला तिची काळजी होती, इस्रायला बाहेर असणाऱ्या विधवेची काळजी होती. पण नेहमी प्रियांनो, देवाची मार्ग उघडण्याची पद्धत फार वेगळी आहे.
आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने देव विचार करत नाही. काढूया यशया 55 8 ते 11. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही. परमेश्वर म्हणतो माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही. माझ्या प्रियांनो, जी विचार करण्याची पद्धत आपली आहे ती देवाची नाहीये. माझे मार्ग तुमचे मार्ग नाही. जे मार्ग आपण निवडतो ते मार्ग देवाचे नाहीयेत. त्याची निवडण्याची पद्धत, त्याची आपल्या जीवनामध्ये, त्याची मनुष्यांच्या जीवनामध्ये काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे. माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत असा परमेश्वर म्हणतो. नेहमी आपल्याला वाटतं की परमेश्वर कदाचित ह्या मार्गाने काम करेल, परमेश्वर कदाचित अशा रीतीने काम करेल, पण नेहमी आपले विचार फेल होतात. का? कारण आपल्या विचारात आणि त्याच्या विचारात जमीन आणि आसमानाचा फरक आहे. मी तर म्हणते देवाची जी काम करण्याची जी पद्धत आहे ना, जरा गोंधळात्मकच वाटते. कोणासाठी? मनुष्यासाठी. भीती निर्माण करते, अविश्वास निर्माण करते. जेव्हा परमेश्वर काहीतरी करायला लावतो, मनुष्याला वाटतं हे देवाकडनं नाहीये. हालेलुया. पण परमेश्वराचा प्रोसेस काय असतो माहिती का? देवाला फक्त तुमचे मार्गच नाही मोकळे करायचे राहत, तर देवाला तुमचं हृदय पण बदलायचं राहतं. आणि म्हणून त्याची काम करण्याची टोटल पद्धत वेगळी आहे. तो अंदरूनी और बाहरी दोनों मनुष्य के ऊपर काम करता है. हालेलुया. फक्त तो बाह्य रूपातच नाही, तर तो मधून पण काम करतो. आणि ते आपल्याला आवडत नाही. माणसांना छाटणी कापणी आवडत नाही, कारण त्रास आहे त्याच्यात. देवाची काम करण्याची पद्धत जरा निराळी आहे. म्हणजे त्याचे लेकरं असतात, त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवतात. आमेन. आता ही सायप्रसची जी विधवा आहे, तिच्याकडे खूप काही नाहीये. आणि परमेश्वर एलिया देवाच्या दासाला असं सांगतोय की तू जा त्या विधवेकडे जा, ती तुला जेवायला देईल. तू जा, ती विधवा तुला भाकर बनवून देईल. आणि परिस्थिती त्या विधवेची वेगळी आहे. तुम्ही वाचलं की ती काडक्या गोळा करत होती. हाय फाय घराण्यातली विधवा काडक्या नाही गोळा करत, ती पान खाऊन थुकत बसते. किती महिला पान खाता इथं? सुपारी आणि चुना लावून. पान चांगलं आहे, मी म्हणत नाही नका खाऊ, पण त्याच्यात तो लाल कथ्था, चुना, सुपारी, तंबाखू हे सगळं खाऊ नका. सांगते मी, रिच माणसं पान खाऊन थुकतात. मोस्ट ऑफ विधवा सुपाऱ्या खातात. दुसरं कामच नाही ना, चुगल्या करतात. अजून काय करतात? सुनेला छळतात. अजून काय करतात? बरंच काही. पण ही जी विधवा आहे, ही काडक्या गोळा करतीये. ही चिंतेत आहे. ही जी विधवा आहे, ही परेशान आहे. कारण तिच्या मुलालाही भूक लागली, तिलाही भूक लागली आहे. आणि तिच्या कुप्पीत मात्र थोडं तेल आहे आणि थोडंसं मुठभर पीठ आहे. मुठभर. आणि ती त्या विचारात आहे. तिला परमेश्वर ठाऊक नाहीये. ती सायप्रसची विधवा आहे. तिला यहोवा देवाची महिमा ठाऊक नाहीये. तिला देवाचा दास काय असतो, देवाचा नबी काय असतो माहित नाहीये. पण कुठंतरी तिच्या हृदयाशी देव बोललाय असं बायबल सांगतं. मग देव एलियाला म्हणाला, जा आणि सिदोन शहराजवळचा सारफत या नावाच्या खेड्यात राहा. तिथे एक विधवा स्त्री आहे. मी तुझ्या अन्न पाण्याची व्यवस्था करील. मी तिला तशी सूचना दिलीये. आमेन. परमेश्वराने ऑलरेडी तिच्या मनामध्ये एक दया उत्पन्न केलीये. परमेश्वराने आधीच त्या व्यक्तीच्या मनामध्ये एक मदतीची भावना उत्पन्न केलीये.
आणि एलियाला म्हणतोय तू जा. परमेश्वराने का एका श्रीमंत व्यक्तीची निवड नाही केली एलियाच्या अन्न पाण्यासाठी? का एखाद्या राजाकडे नाही पाठवलं? का ज्याचे कोठारे भरले त्याच्याकडे नाही पाठवलं? मी तुम्हाला सांगितलं, परमेश्वराची काम करण्याची पद्धत फार निराळी आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. नेहमी कठीण काळात आणि अडचणीत परमेश्वर देण्याची मागणी करतो. नेहमी कठीण काळात आणि अडचणीत परमेश्वर तुम्हाला काहीतरी करा अशी सूचना देतो. तेव्हा आपण परमेश्वराचं वचन ऐकलं पाहिजे. कारण त्या देण्यामध्ये तुम्हाला संपवण्याचा किंवा तुम्हाला खाली पाडण्याचा देवाचा विचार नसतो, तर एक मोठी कृपा त्याच्या मागे असते, एक मोठा अनुग्रह त्याच्या मागे असतो. आमेन, आमेन. जेव्हा जेव्हा मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतलाय, मी फार आशीर्वादित झालेली आहे. हालेलुया. त्याप्रमाणे एलिया सारफत तिथे गेला. तो त्या गावात वेशीजवळ आला तेव्हा त्याला काटक्या गोळा करीत असलेली एक विधवा स्त्री दिसली. त्याने तिच्याजवळ एक पेलाभर पाणी मागितले आणि ती पाणी आणायला जात असताना त्याने पुन्हा हाक मारून म्हटले, मला खाण्यासाठी एक भाकरीचा तुकडाही घेऊन ये. तेव्हा ती म्हणाली, मी तुम्हाला तुमच्या देवाची. काय बोलली ती? तुमच्या. मी बोलले ना, ती अविश्वासणारी होती. हालेलुया. तिच्यात परमेश्वराबद्दल विश्वास नव्हता, पण तिच्यात ते हृदय उत्पन्न झालं होतं. मी तुम्हाला तुमच्या देवाची शपथ घेऊन सांगते, माझ्या घरामध्ये भाकरीचा एक तुकडा पण नाहीये. माझ्याकडे फक्त एका भाकरी पुरतच पीठ व तेलाच्या कुप्पीत थोडेसे तेल शिल्लक आहे. आता हे शेवटलेच भोजन तयार करण्यासाठी मी काटक्या गोळा करीत होते. हे खाल्ल्यानंतर मला आणि माझ्या मुलाला उपासमारीने मारावं लागेल. हा त्या विधवेचा प्लॅन आहे. हालेलुया. तुमचं लक्ष आहे माझ्याकडे. त्या विधवेचा प्लॅन काय? थोड्याशा काडक्या गोळा करते, एक भाकरी शिजवते, माझ्या मुलाला अर्धी देते, मी अर्धी घेते आणि नंतर मग आम्ही उपवासमारीमध्ये मरून जाऊ. का? कारण तिथे दुष्काळ चालू आहे, पाणी नाहीये. किती वर्ष पाणी नाही पडलं? 3.5 वर्ष. पाऊस नाही पडला, पीक कसं येईल? पीक नाही आला, अन्न कसं उगेल? अन्न नाही तर माणसं खातील काय? नद्या कोरड्या होतील, सगळं कोरडं होईल. होऊ शकतं खूप लोकांच्या जीवनामध्ये आता दुष्काळ रूपीच तुमचं जीवन मे बी झालं असेल की आता एवढंच राहिलं, याच्या नंतर मे बी काहीच आशा उरली नाहीये. हा तुमचा प्लॅन आहे, देवाचा नाही. ह्या तुम्ही बनवलेल्या योजना असू शकतात, देवाच्या नाही. बायबल सांगतं, माझ्या मनात तुझ्याविषयी जे संकल्प आहेत ते कधीच हानीचे येत नाही, ते हिताचे असतात तुझ्यासाठी. कधीच हानीचे नाही. देव परमेश्वर इतका चांगला देव आहे, इतका करुणेने भरलेला, दयेने भरलेला परमेश्वर आहे की तो कधीच आपल्या वाईटाचा विचार करत नाही. मग का प्रभू माझ्या जीवनामध्ये वाईट होतं? का परमेश्वरा ते आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये लागू होत नाही? का प्रभू माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या आहेत ज्या इतरांच्या जीवनामध्ये नाहीये? का प्रभू तू माझा हा क्षेत्र लाजिरवाणेपणा ठेवला आहे? का परमेश्वरा मी माझ्या कर्जाच्या खड्ड्यातनं बाहेरच येत नाहीये? का परमेश्वरा मला तुझ्यासाठी काहीतरी करायची इच्छा असते पण मी करू शकत नाही? का प्रभू आज पण माझ्या परिवारामध्ये कटकट भांडणं निरंतर सुरू आहे? का माझ्या जीवनामध्ये हा दुष्काळ लागूनच राहिलेला आहे? कारण नंबर 1, दुसरा इतिहास 20:20. तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. त्याच्या संदेष्टांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. काच उत्तर आहे नंबर 1, देवावर विश्वास ठेव. देवावर विश्वास ठेवायला स्वतःची बुद्धी चालवणं बंद करावं लागतं. ना तो बल से ना शक्ति से, क्लैप,
पर तेरी आत्मा के द्वारा, उंच स्वरात ना तो बल से, ये पहाड़ टल जाएगा, ये पहाड़ टल जाए, ये पहाड़ पर तेरी आत्मा के द्वारा. ना तो अजून जोरात जरा, असं तुमच्या हृदयालाच आनंद वाटला पाहिजे. ना तो बल से ना शक्ति से, ये शैतान हट जाएगा, ये शैतान हट जाएगा. कैसे? पर तेरी आत्मा के द्वारा. माझ्यावर विश्वास ठेवा, परमेश्वर म्हणतो, म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. विश्वास. समटाइम आपण इतके जास्त विश्वासणारे बनतो की देवावर विश्वास ठेवायला विसरतो. आपल्याला वाटतं की माझ्या घोषणेने सगळं होईल, मी जे करल त्याच्यातच सगळं होईल. हो, विश्वासणाऱ्यांमध्ये विश्वास ढळला जाऊ शकतो की आता देवाकडनं शक्य नाहीये, आता मलाच काहीतरी डोकं लावावं लागेल. तुमच्या डोक्यावर कधीच भरोसा ठेवू नका. हालेलुया. एक वेळेस तुमच्या मेंदूची ताकद संपून जाईल, तुमच्या शरीराची ताकद संपून जाईल, तुमची हुशारी संपून जाईल. किती हुशार असाल तुम्ही, किती हुशार असाल सांगा ना. जिथे तुमची हुशारी संपते ना, तिथून तर देवाची सुरू होते. हालेलुया. स्मार्ट आहे होली स्पिरिट, इतका स्मार्ट आहे, त्याला आजवर कोणीच ताब्यात घेऊ शकलं नाही, कोणीच त्याच्या पुढे जिंकू शकलं नाही. इतका स्मार्ट आहे तो पवित्र आत्मा. तो जर तुमच्यात आहे तर तुम्हाला कोण हरू शकेल का? तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. लोक डळमळता का? अरे बापरे, नाही 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 नाही, मी याला जर भाकर दिली तर माझं काय होईल? असंही उपासमारीने मरायचंच आहे. हा तर भाकर मागायला आला, पण कुठंतरी हृदय देवाच्या आवाजाने हल्लेलं होतं तिचं. कारण शास्त्र सांगतं, मी तिला जाऊन तिच्याशी बोललोय. कुठंतरी परमेश्वर तुमच्या हृदयात बोलतो, आवाज देतो. हे नाही, हे करायचंय, पण आपण तरी पण कारण देतो. बघा, नाहीये अहो माझ्याकडे, काहीच नाहीये, थोडंसच आहे, पण तरी परमेश्वर करायला लावतोय. आमेन. तिला यहोवा देवाचा जरा पण एक्सपिरियन्स नाहीये. होऊ शकतं इथं बसलेले तुम्हाला अजून चमत्कार काय असतो याचा जरा पण अनुभव आलेला नसेल, पण तरी तू विश्वास ठेव, म्हणजे तू खंबीर राहशील. तू डळमळणार नाहीस, तरी विश्वास ठेवा. आणि सेकंड, त्याच्या संदेष्टांवर, देवाच्या दासांवर. एक पास्टर होते आमच्या बरोबर परवाच्या मीटिंगच्या जेवणानंतर. ते सांगत होते, अद्भुत सभा झाली, खूप आशीर्वादी झाले. त्यांचे तृप्त आत्मे पाहून मला खूप आनंद झाला. हालेलुया. आणि ते बोलले की एक परमेश्वराचे दास आले होते आणि त्या दासांची अशी टेस्टमनी आहे की ते मेले. ते सांगते, इथं त्यांची डोळे बंद झाले आणि स्वर्गात त्यांचे डोळे उघडले. पवित्र आत्म्याने काहीतरी अद्भुत रीतीने त्यांना, म्हणजे ते मरून परत आलेले आहेत. हो, देवाचे काही लोक दास आहेत असे जे मरून परत आलेले आहेत, काहीतरी संदेश देण्यासाठी देवाने पुन्हा पाठवलं. तर स्वर्गामध्ये काय गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि काय नाही, पण त्यांनी 2 गोष्टी अशा सांगितल्या की ते सांगत होते 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे ह्या पृथ्वीवर राहत असताना. नंबर 1 म्हणजे कोणत्याही मनुष्याने कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात काही ठेवू नये, क्षमा केली पाहिजे.
जो व्यक्ती कोणाला क्षमा नाही करू शकत त्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही मिळणार आहे. खूप लोक म्हणतात आयुष्यभर मी याला क्षमा नाही करणार. तू त्या व्यक्तीसाठी नाही तर तुझ्यासाठी दरवाजा बंद करतोय. आणि खरं आहे, जोपर्यंत बघा स्वर्गाच्या दारापर्यंत जाऊन आणि परमेश्वराला विचारलं या व्यक्तीला तू क्षमा केलीस का, म्हणा प्रभू तुला माहिती नाही का त्या व्यक्तीने माझ्या बरोबर काय केलं. नाही, तू क्षमा केली का? का बरं येशू क्रुसावर असताना देखील असं म्हणतोय प्रभू ह्यांना क्षमा कर कारण यांना माहित नाही हे काय करताय. प्रभू ह्यांना काय कर, क्षमा कर. का बरं स्टेफनला दगडाने मारत असताना स्टेफन म्हणतो प्रभू यांचं पाप यांच्या माथ्यावर जाऊ देऊ नको, ह्यांना क्षमा कर. बिटरनेस, अक्षमा, कडूपणा, माफ न करणं हा व्यक्तीचा काय मोठेपणा नाहीये. हा त्याला नरकात नेणारा एक छान मार्ग आहे. म्हणा छान. जेवढं क्षमा न करणं छान वाटतं ना, आपल्याला वाटतं आता मी या व्यक्तीचं कधीच नाही का तोंड पण पाहणार नाही, कधी मी याला क्षमाच नाही करणार. आपल्याला वाटतं आपण खूप काहीतरी मोठं करतोय. नाही, आपण कुठेतरी शैतानाला साथ देतोय. तर त्यांनी सांगितलं जे क्षमा करणार नाही त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाहीये. या पृथ्वीवर कोणा व्यक्तीच्या मनात जर तुमच्या मनात कोणाबद्दल काही आहे, त्याच्या मनात काही आहे आणि तुम्ही एकमेकांना क्षमा केली नाही तर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात एंट्री नाही. दुसरं, ज्यांनी देवाच्या दासाचा अपमान केला, दुखवलं, त्यांना देखील स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाहीये. ज्यांनी संदेश त्यांचा नाकार केला, ज्यांनी संदेश त्यांना तुच्छ लेखलंय, ऐकताय तुम्ही, त्यांना देखील देवाच्या राज्यात प्रवेश नाहीये. आमेन. हे कोणतरी व्यक्ती जाऊन परत येऊन आता तो प्रचार करतोय सगळ्यांना. हालेलुया. सो या दोन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. एक व्यक्ती, मी लास्ट वीक इथे हॉलमध्येच प्रेयर करत होते. सध्या मला खूप आवडते इथे हॉलमध्ये बसून बायबल वाचायला तासन तास. आणि अचानक बाहेर एक व्यक्ती आला. मग काय, कसं का, बरं का, म्हटलं ऑनर, रिस्पेक्ट. नाही, तुम्ही असं नाही बोलू शकत. बोलू शकता, कोई बात नाही. एक आध्यात्मिक बुद्धी येते तेव्हा ते समजतं, पण तरी पण ज्याचा तुम्ही आदर कराल ते तुमच्या जीवनात येईल. जे तुम्ही पेराल ते उगणार. माझे वडील प्रभूमध्ये यायच्या आधी गॅरेजचं काम करायचे. त्यांना सगळे फिटर म्हणायचे, राजू फिटर. प्रभूमध्ये आल्यानंतर प्रभूने वाढवलं, पुढे गेले. जुने लोक अजून पण मग फिटर. अरे ते फिटर आता देवाचे दास आहे, तुम्ही अजून त्याच नजरेने बघताय. नाही, नजरिया बदलो. हालेलुया. देव जर तुम्हाला म्हटला अरे पापी आलास तू, कसं वाटेल तुम्हाला? अरे नशा करणार आला तू. स्वर्गात अशी ओळख देईल का प्रभू तुम्हाला? काय म्हणाल? हे माझे लेकर. हालेलुया. हे माझे लेकर आले. तो आपल्याला जुन्या गोष्टीने नाही बघणार ना, जुन्या नजरेने नाही बघणार प्रभू येशू आपल्याला. हालेलुया. कारण आपण बदलून गेलेलो आहोत. आपल्याला धार्मिकतेचे वस्त्र मिळाले आहेत. आपला आत्मा मधून बदलला आहे. समजतंय का?
त्यानंतर मी ठरवलं की मी कोणत्याच देवाच्या दासाचा अवमान करणार नाही, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. मी परमेश्वराला प्रॉमिस केलं, मी लेटर लिहिलं, माझी साईन दिली, डेट टाकली, टायमिंग टाकलं, आणि तेव्हापासून आतापर्यंत मी त्याच्यावर स्थिर आहे. आज जर आपण पाहिलं, आपण बघतो ना, अरे येशू वर आहे, येशू वर आहे. मी तुम्हाला सांगते, येशू तुमचे पाय धुतोय सध्या, आणि काय बोलतो, बी हंबल लाईक मी, माझ्यासारखे नम्र व्हा. माझ्यासाठी ते कठीण होतं, पण मी ते केलं, आणि मी तुम्हाला सांगते, खरोखर माझ्या अभिषेकाची उन्नती झाली. आता मला काही चुकीचं जरी वाटलं तरी मी ते इथं ठेवते, बोलत नाही, मी ते जज नाही करत, कारण मी जजमेंट चुकू शकते, देव नाही चुकणार, देव नाही चुकणार. आपण न्याय करणं चुकू शकतो, देव नाही चुकत. हालेलुया, हालेलुया. तर का आपल्या जीवनातल्या काही समस्या जात नाही? नंबर 1, देवावरचा भरोसा आपण ठेवत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याची जी दैवी प्रोसेस असते, देवाचा जो एक कार्य करण्याची पद्धत आहे, त्याच्यावर आपला भरोसा नसतो. नाही नाही नाही, पास्टर वेडा झालाय, जरा जास्त आत्मिक आहे, हा भाकर मागतोय माझ्याकडे, याला समजत नाही का मी आता मरणार आहे. पण कधी कधी सायप्रस सारख्या म्हणजे अन्य जातीच्या विश्वासणारे लोक संदेष्टांवर विश्वास ठेवतील, पण इस्रायलाचे लोक विश्वास ठेवणार नाही. का? कारण रोज काय ना, रोजचा पास्टर आहे आमचा, नेहमीच बोलत असते, आज आम्ही काही चुकलो, उद्या परत चुकलो, थोडा वेळ बोलणार आणि नंतर परत आम्हाला वचनाद्वारे शिकवणार. सेम तीच प्रोसेस नाही. आता जर काही मिळतंय, तो प्रत्येक शब्द तुझ्या जीवनासाठी आहे. रोज काहीतरी नवीन होईल, कारण देव तुझ्यासाठी थांबून नाही राहणार, गाडी पुढे जाणार आहे. हालेलुया. आपण काय करतोय ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. माझ्या वर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल, आणि माझ्या संदेशांवर, म्हणजे जो संदेश तुला पुढून येतो ते ऐक, त्याच्यानुसार आचरण कर, म्हणजे तू यशस्वी होशील. तुझा घोडा सज्ज केलायस, तर तू घोडा सज्ज केलायस म्हणून तुला यश मिळेल असं नाहीये. तुम्ही एक घोडा सज्ज करा की 1000 घोडे सज्ज करा, विजय देणं यहोवा देवाच्या हातात आहे. हालेलुया. यश देणं, सफलता देणं, उन्नती करणं, मार्ग मोकळे करणं पूर्णपणे देवाच्या हातात आहे. जे लोक देवाचं वचन ऐकून त्याच्यानुसार चालतात, 100% गॅरंटी ते आयुष्यात कधीच पडू शकत नाही, कधीच नाही पडू शकत. कारण प्रभू येशू त्यांच्यासाठी येतो, रडतो, आणि कबरेत जरी त्यांना 4 दिवस झालेले असले तरी त्यांना बाहेर काढून जिवंत करण्याची क्षमता तो ठेवतो, त्या विश्वासणाऱ्यांसाठी जे त्याच्यावर भरोसा ठेवतात. हालेलुया. ही सायप्रसची विधवा ही अविश्वासणारी आहे, आणि देवाने देवाच्या दासाला पाठवून सांगितलेलं की जा त्याच्याकडे भाकर माग. ती म्हणती, माझ्याकडे अगदी 1 मूठ आहे, फक्त अगदी 1 मूठ, ती खाऊन मी आणि माझा मुलगा दुष्काळात मरायला मोकळे आहोत. देवाचा दास कसा म्हणतो, जाण ती घेऊन ये. काय बिनलाजा दास आहे हा. याला चर्चच्या लोकांची काळजी नाही वाटत. काय बिनलाजा दास आहे हा. मी एवढं सांगितलं की पास्टर आमच्याकडे एवढंच आहे, असंच आहे, तसंच आहे, तरी म्हणतो ते घ्या आणि देवाला द्या. काय बिनलाजा दास आहे हा. ती बिचारी गपचूप गेली, भाकरी बनवली, एलियाला दिली.
आणि बायबल असं सांगतं, पाऊस पडेपर्यंत अचानक तिच्या कुप्पीत तेल वाढलं, अचानक तिच्या पिठाच्या डब्यात पीठ वाढलं. जशी दास भाकर खात होता, अचानक उन्नती झाली. ती तेल काढायची, भाजी बनवायची, पीठ काढायची, भाकर बनवायची, पीठ संपना, तेल संपत नाहीये, ते वाढत चाललंय. कारण एलिया तिला बोलला होता, बाई ते बनव आणि प्रथम मला आणून दे. प्रथम लास्ट नाही, उरलेलं नाही, अविश्वासाचं नाही, भाग पडतं म्हणून नाही, तर प्रथम. अगदी मरण जरी समोर आहे तरी प्रथम देवाला द्या. दुष्काळ आहे तरी देवाला द्या. हालेलुया. त्यालाच म्हणता योद्धा. त्यालाच म्हणता एक खरा योद्धा, जो प्रत्येक परिस्थितीत यहोवा देवावर विश्वास ठेवतो, जो त्याच्या संदेशांवर विश्वास ठेवतो, जो येणाऱ्या संदेशावर विश्वास ठेवतो. हालेलुया. का असं लिहिलंय, जे अश्रू पूर्ण पेरणी करतील. कारण जेव्हा काम करण्याची वेळ असते तेव्हा ती दुष्काळाची वेळ असते. कठीण काळात निर्णय घ्यावा लागतात. वाव, आपल्याला किती आवडते ना मारिया. कमेंटवर हे सुद्धा लोक म्हणतात, अहो ती मारिया होती, तुम्ही मरियम म्हणता, मग ती मरिया होती. जाऊ दे ना, मला माहिती ती मरियम कोण आहे. तुम्हाला माहिती आहे कोण आहे ती? बाकीच्यांना माहिती नाही का? वचन वाचत नाही का तुम्ही? कोण होती? कळलं तुम्हाला? बस, माझी मेंढर माझा आवाज ऐकता, मला काय पाहिजे. हालेलुया. ती यंग, एक जवान मुलगी. देवाला दुसरी व्यक्ती दिसली नाही का बरं? देवाने का एवढी अवघड पद्धत निवडली की एका कुवारी मुलीच्या पोटून तारणारा मी जन्माला घालेन? ही अवघड पद्धत का प्रभू? तुला त्या मुलीच्या इज्जतीची काळजी नव्हे काय? त्यावेळी जर असं काही दिसलं तर त्या मुलीला, त्या स्त्रीला दगडमार करून जीवे मारून टाकायचं, अशी पद्धत होती. देवाला त्याची काळजी का नाही वाटली? अगेन, माझे मार्ग आणि तुमचे मार्ग याच्यात फरक आहे. का परमेश्वराने त्या कुवारी मुलीला सांगितलं? दूत आला आणि तिला काय म्हणतो की तुला एक पुत्र होईल, त्याचं नाव येशू असे राहील. तो इमॅन्युअल राहील, तो तारणारा असा म्हटला जाईल. ती म्हटली, मला पुरुष ठाऊक नाही, माझं लग्न झालेलं नाहीये, मी प्रभू? ही खूप अवघड गोष्ट आहे. आज जर मी एखाद्या जवान मुलीला म्हटले, तुझा तो घाणेरडा बॉयफ्रेंड सोड आणि प्रभूच्या मागे ये, नाही, मेरा बहुत प्यार है उससे, मी खूप प्रेम करते त्याच्यावर पास्टर. एखाद्या मुलाला म्हटलं, पण ती व्यक्ती इज्जतीला घाबरली नाही. ती मरिया, ती तिची जवानी देवाला द्यायला तयार झाली. तिने परिणामाचा विचार नाही केला. खूप लोक परिणामाचा विचार करतात. आज जर हे केलं तर उद्या याचा परिणाम चांगला नाहीये. प्रभू असं नाही सांगू शकत. प्रभू काय सांगू शकतो तुला काय माहिती? लोकांना जीवन प्राप्त व्हावे म्हणून त्याला क्रुसावर मरणं हा प्लॅन जरा चांगला वाटला. आपल्या दृष्टीने प्लॅन एकदम आपल्याला कसं वाटतो, हा हे
असं होईल, हा हे तसं होईल, मला आशीर्वाद तेव्हा येईल जेव्हा माझा पगार 2 लाख रुपये होईल, मला जमीन तेव्हा भेटेल जेव्हा माझ्याकडे 10 करोड येतील. मी तो नाही विश्वास ठेवला, कधीच नाही, अजून पण नाही ठेवत आहे. मी ऑलरेडी जागा घेऊन साइन बिन मारून मोकळी झालेली आहे. विश्वास कसा पाहिजे? प्रभूने ते केला आहे. आमेन. परत जाऊया मरियाकडे. तिने तिची जवानी प्रभूला सोपवली. आज कितीतरी जवान असतील ना, जे 40च्या आत आहे, ते सगळे जवान आहेत. हालेलुया. प्रभू म्हणतो मला समर्पित करते, तेव्हा तिच्यासाठी होकार देणं देवदूताला कठीण होतं बरं का. की मी जस्ट माझं युसुफ बरोबर काय झालं, एंगेजमेंट झाली आणि काय छान आहे तो योसेफ, किती छान आहे. आणि त्याला कळालं की मी गर्भवती आहे, तो मला सोडून देईल. त्यांनी मला सोडलं, माझे आई वडील मला नाकारतील, माझी कम्युनिटी मला नाकारून देईल, माझे नातलग मला तुच्छ लेखतील, आणि जमेस झालं तर ते मला दगड मारून टाकतील. पण तिच्या नजरेमध्ये काय होतं माहितीये, ते सगळं ती म्हणजे विसरून गेली होती जणू, आणि देवदूताचं तेज पाहत होती, आणि त्या पुत्राला ती पाहत होती, आणि ती म्हणत होती जसं प्रभू तुम्ही म्हणशाल तसं माझ्या जीवनात हो. वाव. जसं तुम्ही बोलताय तेच माझ्या जीवनात घडून येऊ. कुवारी तर कुवारी, पण माझ्या पोटी तारणारा येऊ. हालेलुया. आणि प्रभू नुसतं तिच्याशीच नाही बोलला, तिच्या होणाऱ्या पतीशी पण बोलला. योसेफा, तिला तुच्छ लेखू नको. ते जे बाळ आहे ते पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे. त्याच्यासाठी पण किती कठीण होतं की ज्या मुलीशी मी लग्न करणार आहे ती गर्भवती आहे. त्याच्यासाठी किती कठीण होतं ते. हालेलुया. पण देवाची काम करण्याची पद्धतच निराळी. म्हणून तू समान कोण आहे? अद्भुत करणारा, आश्चर्य कर्म करणारा तू समान कोण आहे? हालेलुया. योसेफाशी पण बोलला, नाही आवडणार त्याला. कोणाला आवडेल? कोणत्या पुरुषाला आवडेल? कोणत्या मंगेतराला? कोणाची एंगेजमेंट झाली त्या मुलीशी, आणि देव जाऊन सांगतोय की ही गर्भवती आहे, तू तिला सोडू नको. विचार करा त्याचं हृदय काय झालं असेल. पण त्याने ते स्वीकार केलं, त्याने ते एक्सेप्ट केलं. प्रभूच्या योजना एक्सेप्ट करायला धाडसीपणा लागतो, चांगलं हृदय लागतं, विश्वासाचं हृदय लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही खंबीर नाही होऊ शकत. हालेलुया. जेव्हा मला ही जागा घ्यायची होती तेव्हा माझ्याकडे ऑलरेडी जागा घ्यायला 10 लाख रुपये कमी पडत होते. आणि मला परमेश्वर म्हणतोय की जाऊन तिकडे एक चर्चचं काम चालू आहे, तिकडे जाऊन लाख रुपये देऊन ये. मला किती 10 लाख कमी पडताय. मी प्रार्थनेत आहे आणि परमेश्वर म्हणतो हे 1 लाख रुपये तिकडे देऊ नये. 1 लाख एका ठिकाणी, 1 लाख एका ठिकाणी, अशा 2 ठिकाणाची नावं परमेश्वराने मला दिली. मी प्रार्थनेत बाहेर आली. मी यांना सांगितलं देवाने मला असं असं करायला लावलंय. ते म्हटले घ्या. गुंढाळी खोलली, पैसे काढले, 1 लाख तिकडे दिले, 1 लाख इकडे दिले. घ्या. 10 लाख कमी पडत होते, आता 12 लाख कमी पडायला लागले. हालेलुया. आज शुक्रवार आहे आणि मला सोमवारी 10 लाखाचा चेक कसाही करून माझ्या बँकेतनं पास झाला पाहिजे. कारण आम्हाला वाटलं होतं आम्हाला 1 महिन्याचा पिरियड देण्यात आलेला आहे, पण ते बोलले नाही, तुम्हाला कसंही करून सोमवारी करावंच लागेल. God is good all the time. माझा सोमवारी चेक पास झाला अद्भुत रीतीने. जसं त्या सायप्रसच्या विधवेच्या कुप्पीतलं तेल वाढलं आणि डब्यातलं पीठ वाढलं, तसं माझ्या बँकेची अमाऊंट वाढली होती. बिलीव्ह.
मी खूप चमत्कारी पैसे पाहिलेत माझ्या आयुष्यामध्ये, तुम्हाला नाही सांगू शकत मी. माझ्यासारखं धाडसीपणा पण त्या लेवलला यायला जरा तुम्हाला फार टाइम लागू शकतो. हालेलुया. माझ्या कपाटामध्ये तर 7-8 हजाराची एखादी साडी आहे, 5 हजाराची साडी, काही एखादी नवीन गोष्ट आहे, डायमंड पण असला आणि मला देव बोलला ना हे देऊन टाक, 1 मिनिट पण विचार नाही करत. 1 मिनिट. हालेलुया. एक मिनिट मी लगेच देऊन टाकते आणि मी परमेश्वराचा ग्रेस बघते माझ्या जीवनात. मी 1 डायमंड गिफ्ट केला, माझ्याकडे 22 डायमंडचे कानातलेत. हे घडतं, हे परमेश्वर करतो, त्याची करण्याची पद्धत निराळी आहे. माझ्याकडे एक छोटीशी पर्स होती, 3 हजाराची होती, आणि मी माझ्या मम्मीकडे गेले आणि ती म्हटली प्रिया ही खूप छान आहे. म्हटलं घे ना मम्मी, पाहिजे तुला. मी का देते तिला, कारण ती देवाची दासी आहे. मी माझं सगळं सामान काढलं, माझ्या होडणीत भरलं आणि तिला ती पर्स दिली आणि मी निघून आले घरी. मला घरी मध्ये काय असं सगळं मोकळं करून दिलं मी. त्याच्या 2च दिवसांनी माझ्या मदर इन लॉने मला 10,000 पाठवले की तुमको कुछ ले लेना. 3 हजाराची पर्स दिली, घेताना मी 5 हजाराची पर्स घेतली. हालेलुया. माझ्याकडनं काहीच गेलं नाही. मी म्हंटल ना, हे अनुभव मी घेतलेले आहेत. इथं एलिया भाकर मागतोय, एलियाच्या रूपात देव आलेला आहे. आणि तिच्याकडचं काहीच संपलं नाही जोपर्यंत पाऊस पडत नाही. इतका महान आपला परमेश्वर आहे, त्याची कार्य करण्याची पद्धत. आणि ह्या सायप्रसच्या विधवेचं उदाहरण येशू ख्रिस्तांनी स्वतः घेतलेलं आहे, स्वतः. हालेलुया. देव जगातील दुर्बळ गोष्टींची निवड करतो. परमेश्वर कधीच त्याची इच्छा पूर्ण करायला जगातले शिरोमणी आणि मोठे लोक निवडत नाही. तो छोट्यांना निवडतो. का? त्यांना मोठ्यांच्या लेवलला पोहोचवायला. हालेलुया. हालेलुया. तर त्या सायप्रसमध्ये एखादीला नवरा पण असेल ना, तिच्याकडे पण एवढे आशीर्वाद नव्हते जेवढे ह्या विधवेकडे आले होते. हालेलुया. हालेलुया. 1 कोरिंथ 1:27. तरी ज्ञानवानास लाजवावे म्हणून देवाने जगातील मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील दुर्बळ ते निवडले. हालेलुया. देव त्या विधवेकडे गेला. का? त्या दुर्बल व्यक्तीकडे गेला. का? कारण देवाला तिला बलवान बनवायचं होतं. आमेन. देवाला तुम्हाला बलवान बनवायचंय, पण दुष्काळमय परिस्थितीमध्ये तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. दुष्काळमय परिस्थितीमध्ये तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला समजतंय, परिस्थिती काही असो, परमेश्वराच्या योजनेवर भरोसा ठेवा. ती वाकडी तिकडी वाटू शकते, पण तिचा रिझल्ट हा जगात तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही. एवढा भयंकर असतो, एवढा मोठा असतो. जगासाठी जेव्हा तुम्ही प्रभूसाठी काहीतरी करताय, तेव्हा जगिक लोक तुम्हाला खरोखर मूर्ख म्हणतील. खरोखर. पण देव ज्ञानवानांना लाजवायला तुमच्या मूर्खांना मूर्खतेच्या गोष्टी करायला लावतो. कारण जे ज्ञानवान तुम्हाला सध्या मूर्ख म्हणतायत ते लाजवले जातील. हालेलुया. प्रभू किती महान आहे. प्रभूची काम करण्याची पद्धत वेगळी आहे प्रियांनो, खूप वेगळी आहे. पौल ज्या नावेने प्रवास करत होता, ती नाव तारू तो फुटला. लिले समुद्रामध्ये तो तारू फुटला. त्याच्या सगळ्या त्या फळ्या मोकळ्या झाल्या. फुटला तो तारू. पण पौलस म्हणतो, त्या फुटक्या तारवाच्या फळीवर बसून मी किनाऱ्यावर आलो. का? देवाने तारूच फुटू द्यायचा नव्हता ना. पण देवाला सांगायचंय, तुला तारू नाही वाचू शकत, ती फळी पण वाचू शकते, कारण त्याच्यात मी आहे. आपली योजना काय? जर देव माझ्या बरोबर आहे तर माझं
माझा दारूच नाही फुटला पाहिजे, पण तुझ्या परमेश्वराकडे एवढं सामर्थ्य आहे की त्या फळीद्वारे पण तो तुला किनाऱ्यावर आणू शकतो. त्या छोट्याशा गोष्टीमधून परमेश्वर मोठ्या गोष्टी उत्पन्न करू शकतो. त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे प्रियांनो. माणसाचे विचार वेगळे आहेत, देवाचे विचार वेगळे आहे. हालेलुया, हालेलुया. तर कधीच परमेश्वराच्या राज्यामध्ये विश्वास ठेवताना, पेरणी करताना, दशवांश देताना, संदेष्टांचं ऐकत असताना, निर्णय घेत असताना त्याच्या योजनेवर कधीच संशय घ्यायचा नाही, कधीच नाही. दावीद राजा म्हणतो, मी महाभयंकर काम करतो, माझे हात महाभयंकर काम करतील. ज्यांनी प्रभूमध्ये कष्ट निवडले, ज्यांनी प्रभूमध्ये सहजपणा नाही निवडला, काहीतरी रडणं निवडलं, ज्यांनी प्रभूमध्ये बलिदान करणं निवडलं, आज ते विजयी जीवन जगताय. पण ज्यांनी सोपा मार्ग निवडला ते अजूनही मार्ग शोधताय. कधीच सोपा मार्ग निवडू नका. कम्फर्टेबल प्लेस काही गरज नाही आहे त्याची. जर तुम्हाला प्रभूमध्ये खरंच टॉप मध्ये जायचं असेल, जर प्रभूमध्ये तुम्हाला खरंच एका लेवलला जायचं असेल, तर जे जग करू शकत नाही ते तुम्ही करण्याची ताकद ठेवा. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर त्या सायप्रसच्या विधवेला जर एवढं आशीर्वादित करू शकतो, तर तुम्हाला करणार नाही का? परमेश्वर मरियाला आशीर्वादित करू शकतो, तर तुम्हाला करणार नाही का? हालेलुया. एलियाला कावळ्याद्वारे पुरवू शकतो, तर तो तुम्हाला पुरवू शकणार नाही का? पण एलिया सुद्धा विश्वासू राहिला की हा, कावळा येईल आणि जेवण देईल आणि मला ते खायचंय. अनेक गोष्टींवर विश्वास ठेवावा लागतो. आज लक्षात ठेवायचं मी काय सांगते. 2026 हे सगळ्यांसाठी रेमा वर्ड घ्या. दुसरे इतिहास 20:20. परमेश्वरावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल, आणि त्याच्या संदेष्टांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्हास यश प्राप्ती घडेल. हालेलुया, हालेलुया. आणि मी बिलीव्ह करते, आज खरोखर तुमच्या कुंपीमध्ये काहीच नाहीये. आज खरोखर आता एवढंच आहे, मुठभरच आहे. सरेंडर कर परमेश्वराला, समर्पित कर परमेश्वराला, आणि चमत्कार बघ. खरंच जर तुझा विश्वास पण अगदी मुठभर उरला असेल की मला नाही आता विश्वास की प्रभू अजून काहीतरी माझ्यासाठी करू शकतो, कमावून तो विश्वास घे आणि देवावर सोपव. घे ते थोडकं आणि प्रभूला प्रथम स्थान दे. एक शब्द त्याच्यातला विसरायचा नाही. एलिया तिला म्हणाला, प्रथम ते मला आणून दे. देवाला आपल्या आयुष्यात कधीच दुप्पट स्थान देऊ नका, तो त्याचा अपमान आहे. त्याला प्रथम द्या. त्याचा अपमान करू नका. अविश्वास दाखवून त्याचा अपमान करू नका. कठीण काळात मरेपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवा. तो इतका विश्वसनीय परमेश्वर आहे की तो तुम्हाला त्या मृत्यूछायेच्या दरीतून सुद्धा बाहेर काढेल. आणि नुसतं बाहेर नाही काढणार, तर हिरव्यागार कुरणात चरायला नेईल. धन्य आहेस तू माझ्या विश्वासी दासा की तू माझ्यावर विश्वास ठेवला. परमेश्वराची काम करण्याची पद्धत आणि आपली काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ती थोडी वाकडी असू शकते, ती थोडी त्रासदायक वाटू शकते, ती थोडंसं गडबड वाटू शकतं की प्रभू मीच का, मलाच का आणि हेच का. हे करण्यापेक्षा देवावर विश्वास ठेव आणि येणाऱ्या संदेशावर विश्वास ठेव, म्हणजे तुझा मार्ग सफल होईल. काय असो नसो आनंदी राहा प्रभूमध्ये. कारण कोणता माणूस, कोणती धनसंपत्ती, कोणत्याही प्रकारचा इतर गोष्टी तुमचा आनंद नाहीये. कोणत्याही इतर गोष्टी तुमची शांती नाहीये. तर बायबल सांगतं, मी तुला ती शांती नाही देत जी जग देत. प्रभू म्हणतो, मी तुला ती शांती देतो जी माझ्याकडे. आणि ज्याच्याकडे प्रभू येशू आहे त्याची शांती कधी जाऊ शकत नाही. कठीण काळात सुद्धा. आणि प्रभू म्हणतो, माझ्या उपस्थितीत आनंद आहे. म्हणून शैतान तुमचा आनंद कधीच चोरू शकत नाही.
मे बी तुम्हाला फील होऊ शकतं की तुम्ही तुमचा जॉय गमावलाय. मे बी तुम्हाला फील होऊ शकतं की तुम्ही आनंद गमावलाय, तुम्ही निराशेत पडले. कोणाला नाही होत, मला होतं, डेली होतं, रोज होतं, क्षणाक्षणाला होतं. पण मी आठवते, माझी शांती आणि माझा आनंद माझा येशू आहे. आणि मग तुम्ही सगळं युद्ध जिंकायला सक्षम होता. हालेलुया. पाण्यावरून चालले तरी नजर येशूकडे ठेवा, आगीवरून चालले तरी नजर येशूवर ठेवा. हालेलुया. का माहितीये? कारण जेव्हा येशूकडे नजर राहील तेव्हा आग तुम्हाला जाळणार नाही. जेव्हा येशूकडे नजर राहील तेव्हा पाणी तुम्हाला बुडवू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. पत्रसला पोहता येत नव्हतं का? येस, हा का नाही? असा कोणता मछुआरा आहे ज्याला पोहता येत नाही? असा कोणता कोळी आहे, मासे मारणार आहे, ज्याला पोहता येत नाही? पण बायबल सांगतो तो पाण्यात बुडू लागला. त्याला पोहता येत होता, हुशार होता पत्रस, पण त्याने स्वतःच्या बुद्धीवर भरोसा ठेवला नाही. त्याने देवाकडे नजर लावली. हालेलुया. तो पोहू शकत होता की नाही? तो कस काय बुडू शकतो? चालता चालता असं सांगतोय, कधीची कोणता आहे हा अध्याय? येशू पाण्यावर चालू लागला आणि शिष्य घाबरले आणि पत्रस बोलला, जर तू माझा प्रभू आहेस तर मला पण आज्ञा दे की मी पण पाण्यावर चालेल. प्रभू त्याला असं बोलला का, नाही नाही, मी तुला आज्ञा नाही देऊ शकत कारण तू देव नाहीये. तू बोलला, ये, जर मी चालू शकतो तर तू पण चालू शकतो. आमेन. जे मी करू शकतो ते तू पण करू शकतो. पत्रा, किती अद्भुत आहे आपला देव. आणि त्याच्याकडे चालत असताना अचानक त्याची नजर कुठे गेली? समुद्राच्या वादळाकडे. आणि तो बुडू लागला. असलेले अचानक त्याची नजर आजूबाजूला गेली, वादळाकडे. प्रभूवर विश्वास ठेवत असताना अचानक तुमची नजर तुमच्या समस्यावर जाईल आणि तुम्हाला डगमगल्यासारखं होईल. पण नजर मात्र परत प्रभूकडे करा. हालेलुया. पेत्राला पोहता येत होतं पण तो देवाची वाट पाहत होता. एक खूप सुंदर तमिळ गीत आहे, पण ते आपल्याला जमणार नाही. पण त्याचा अर्थ जेव्हा मला समजला, मी आशीर्वादित झाले. आपल्याला त्या गोष्टी जमू शकतात आपल्या जीवनामध्ये, पण तरी देवावर विश्वास ठेवायचा की मला माहिती आहे या समस्यातून कसं बाहेर पडायचं, मला माहिती आहे कसं करायचं, हे तसं कर, पण प्रथम स्थान देवाला दे. पेत्र बुडत नव्हता. पेत्राची इच्छा होती की येशूनीच मला वाचवावं. हालेलुया. आपला असा भरोसा पाहिजे, रे काही हो, मला माहिती तो येईल मला वाचवायला, तो येईल मला खाचेतून बाहेर काढायला. मला माहिती एक दिवशी तो मला उंच शिखरावर नेणार आहे. मला माहिती एक दिवशी माझ्या हातामध्ये विजयाचा झेंडा असणार आहे. मला माहिती मी विजयी राहील. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. या आपल्या जागेवर उभे राहूया.